भिवंडी तालुका के पड़घा विठल रुक्मिणी मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्रावण के पवित्र महीने में प्रेम मूर्ति गुरुवर्य वैकुंठवासी हरि भक्त पारायण सुखदेव महाराज कथोड़े उर्फ तातिया इनके आशीर्वादों से अखंड हरिनाम सोहला व शिव महापुराण कथा का आयोजन वारकरी संप्रदाय मंडल पड़घा व वैश्य समाज संघ पड़घा तथा विठल रुक्मिणी मंडल पड़घा अमरदीप मित्र मंडल पड़घा व पड़घा गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 25 जुलाई 2025 से 24 अगस्त 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, शिव महापुराण कथा, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें वहां का एक दृश्य। आता लौकिकाला दिवसामध्ये या लौकिकपणा म्हणता येणार जी घराला विसरली, जी कर्तव्याला विसरली, जी पैशाला विसरली, व्यापार करायला विसरली, त्याला लोक लौकिकपणा देतील का? नाही देणार ना त्याला. पण आता कैची जाऊ करा हे बरं हा लौकिक म्हणता येणार नाही. मग पालखी या इतर रंगाचे करणार नाही, ज्ञानाला करेल, जो माझी अवस्थेला गेले त्याला ती करेल. पण पालखी म्हणजे पालखी म्हणजे अज्ञानी आणि पालखी असे म्हणजे दुसऱ्या गोष्टी सांगितलं करणार नाही. अज्ञानावर ते करणार नाही, माझी अवस्था काय पण ज्ञानाला ती गोष्ट करेल. पालखी अशी साखर गोष्टी आणि घरची आणि माझ्या घरी जर ही गोष्ट माहिती पडली तर माझे घरचे मला काय करतील? मला शिव्या देतील, मला नाही ते बोलतील, माझी निंदा करतील. काय करतील? माझी निंदा करतील. म्हणजे एक प्रकारे ते हे प्राण एवढं काय झाली, शांत बसली. आता कशी जाऊ घरा घरची कुठे खाते म्हणजे सर्व काय करते आणि सांगू का साधकाची निंदाच होते.
जन्म पाहायचा आपल्या एखाद्या लिलाबाईची मला फक्त आठवत तेव्हा जेवढं तुम्ही शांत बसणार तेवढं मी लवकर सांगण्याचा प्रयत्न तुम्ही जर गडबड करा तर आणखी 5 वर्ष वाढत जाईल चरित्र ते उच्चारावे गोकुळा देवाने जे चरित्र केलं त्या चरित्रालाच आपण कागदाच्या कीर्तनात करायचं आज पूर्ण देवाचा जन्म आणि देवाची लीला पाहूया देवाचा जन्म या आपण तो साजरा सुद्धा केला देवाचा जन्म तेव्हा अवतार कधी घेतो देव जन्माला आला की अवतार घेतला अवतार घेतला देव अवतार कधी घेतो बाकी जे या भक्त राजीले यज्ञ मुडीले कीर्तन संपलाने ब्राह्मण दैत्या म्हणे वस्तरूपी काय ब्रह्मापाशी चाल उडीला धर्म अधर्म झाला भार सोसवेना भार मजाता ब्रह्मेंद्राने बरोबर शिव झालेले सर्व शिराप्यसे नामाने सत्य बंद पडले देवाची पूजा करणं बंद झालं कोणी देवता करून देत नाही ते मातले होते पाप वाटलं होतं आणि त्या पापाचा भार पृथ्वी मातेला सहन होत नाही आणि त्या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली आणि ब्रह्मदेवाला सर्व सांगितलं काय सोसवेना भारामध्ये आता मला या पापाचा भार सहन होत नाही ब्रह्मदेवा काही पण करा पण मला या भारापासून करा मुक्त करा आणि मग ब्रह्मदेवा हे माझं काम नाही आपण कुठे जाऊ शंकराकडे जाऊ महादेवाकडे जाऊ महादेवाचं दुकान बंद आपण वैकुंठात जाऊ नाही का विष्णू भगवंताकडे जाऊया आणि मग इंद्र ब्रह्मदेव पृथ्वी माता काय करू धारण करू आणि शंकर सुद्धा कुठे गेले वैकुंठात गेले आणि नामामध्ये आता करतील स्तुती सावधान चित्ती परिसामी आणि सर्व देवाजवळ गेले आणि सर्वांनी काय केली देवाची स्तुती केली श्रीअनंत देवकी वसुदेवाला दिली कंसाने आपली बहीण आणि वरात विरू लागला
पण आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगायची कंस आहे पाणी भरवसा बोलण्याचा आजबाईचा पुत्र वकील तुझं अरे त्या बहिणीची वळत माता माता फिरतो ना त्या बहिणीचा मुलगा तुला मारणार आहे हा मग एवढी करत आयोजित संभव श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला आणि देव आता देवकीच्या गर्भात अवतरले देवकीचे तीज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जलत असे किंवा कापत असे देवकीच्या गर्भात देव आल्याबरोबर देवकीचं तेज गगनात मावत नाही सूर्यापेक्षाही प्रखर तेज देवकीचं आणि देवकीला जेव्हा वसुदेवाला पाहिलं ना तो असा कापू लागला कापू लागला मला कळलं होतं की आजोबा माझा काल आता आलेला आहे काल आलेला आहे त्यांनी पहारा वाढवला पहारा वाढवला त्याला माहिती आजोबा म्हणजे आता धोका वेगळेपणा चालणार रात्र दिवस पारे करायला सांगितलं कोणाला जेवायला पण दिलं नाही कार्यकर्त्यांना जेवण बंद फक्त चहा आणि कॉफी झोपाने चहा प्या झोपायचं आठवा येणार आहे वाट बघू लागणार आता तो येणार असल्यावर तो काय कोणाला आवडणार आहे का कोणाला आवडणार आहे का नाही आवडणार आणि तो दिवस रात्री 12 दूर पाऊस पडतोय आणि भगवंत अवतीर्ण झाले आणि चतुर्भुज मूर्ती देवकी समोर काय झाली वसुदेवाच्या देवाने दर्शन दिलं आणि मग दोघांना आनंद झाला आणि मागील जन्माची आठवण दिली की मागील जन्मामध्ये माझी काय केली तपश्चर्या केली काही वर मागितलं होता की देवा तुम्ही आमच्यापुढे काय जन्म घ्यावा पण देवकी म्हणाली देवा अरे आता चतुर्भुज आमचे सोने कसे पार पडतील आम्हाला काहीतरी म्हणजे वात्सल्य भाव जर आम्हाला प्रगट करता आला पाहिजे तू एवढा मोठा झाला कोण विश्वास करणार तू माझ्या पुढे जन्माला आला काय म्हणून आले थोडा थोडा विधी लपवा लपवा जगजगी याला लपवा कोणाला माझ्या बाळाला लपवा कंसाची गली माझ्या बाळाचे यायचं कंसाला माहित पडलं तर ते माझ्या बाळाला काय करणार मारे ते आरडा ओढा करू लागले पण मांडीवरचं बालक बोलू लागलं पप्पा ज्ञानेश्वर
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री अभिषेक धरणी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ अरे काली गल्ला
सर्वप्रथम इथे हा जो संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होतो, ही जी सेवा होत असते ती सर्वप्रथम आमचे सुखदेव महाराज यांची ही कल्पना होती। त्यांची अशी इच्छा होती की संपूर्ण आपण जो सगळीकडे हे हरिनाम सप्ताह जे होतात ते सप्ताहाचे असतात, 3 दिवसाचे असतात, परंतु महिनाभर सप्ताह कुठे होत नाही आणि त्याच्यामुळे स्थानिक कीर्तनकार हे तयार होत नाहीत। स्थानिक कीर्तनकार तयार व्हावे, त्यांची भक्तिभाव वाढवावा, त्याकरता शांतीब्रह्म सुखदेव महाराज यांनी हा संपूर्ण श्रावण महिन्याचा कीर्तनाचा हा बेत आखला आणि त्यांनी तो पणास नेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हा कीर्तन संपूर्ण महिना श्रावण महिना हा कीर्तनाचा कार्यक्रम हा इथे पडगा इथे विठ्ठल मंदिर येथे होत असतो आणि आजता तो होत आहे। रामकृष्ण हरी माऊली। अखंड हरिनाम सप्ताह श्रावण महिन्याचा हा सुखदेव महाराज कथोरे यांनी अंमलात आणला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 महिन्याचा सप्ताह गेले 38 वर्ष सातत्याने चालू होत आहे। याकरता गावातील सर्व देणगीदार अन्नदाते हे आम्हाला उत्कृष्टपणे मदत करत असतात, सहकार्य करत असतात आणि पडगे गावातील आजूबाजूचे सगळे कीर्तनकार यांना कीर्तनासाठी हा एक प्रकारचा मोठा व्यासपीठ तयार झालेला आहे आणि महिनाभर इथे कीर्तन सेवा कीर्तनकार विनामूल्य देत असतात। त्यांच्यासाठी हा व्यासपीठ तयार झालेला आहे आणि पडगे गावातील सर्व दानशूर लोक इथे अखंड हरिनाम सप्ताह महिनाभरासाठी आपल्या परीने श्रोतेगण आणि सर्व संप्रदाय वारकरी संप्रदाय मंडळ इथे येऊन कीर्तनाचा लाभ घेतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्यानंतर इथे मोठा भंडारा होतो, तो आज झालेला आहे भंडारा आणि चालू पण आहे। भगवंताला अशी प्रार्थना करतो की सालाबादप्रमाणे श्रावण मासाचा हरिनाम सप्ताह अति उत्साहाने आणि जोरात हो, ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गेली 38 वर्ष श्रावण मासानिमित्ताने चालू असणारा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताह सुखरूप आणि चांगल्या पद्धतीत पार पडला। या सप्ताहाचे जी संकल्पना होती ती आदरणीय गुरुवर्य तात्या महाराज शेरेकरपाडा यांची होती। त्यांना जे सहकार्य केले ते रामदास बाबा शेलार तसेच गोविंद महाराज शेलार या व्यक्तींनी ही धुरा आजपर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली। आता वय झाल्या कारणाने तात्यांनी गेली 4 वर्षापासून ही धुरा आदरणीय माधव महाराज भुईरगाव यांच्या खांद्यावर दिली। दिलीप महाराज बजागे तसेच विष्णू महाराज बजागे, रमाकांत महाराज शास्त्री तसेच मी देखील या सप्ताहात गेली 5 वर्ष कीर्तन साथीची सेवा देत आहे। तरी अतिशय आनंद वाटतो इथं आल्यानंतर या मंदिरात
अतिशय प्रसन्न वातावरण आणि इथली जी श्रोते मंडळी आहे ती अशी उत्तम असा प्रतिसाद या सप्ताहासाठी देत आहेत. सर्व अन्नदाते तसेच वस्तुरूपी देणगी देणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे मी या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे त्यांनी पुढच्या वर्षी देखील अशीच सेवा द्यावी हीच विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील आपल्या भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. हा जो सप्ताह आता इथे चालू आहे त्याला आज 38 वर्ष झालेले आहेत. अगोदर तो पाटोळ्यांच्या घरी व्हायचा, नंतर ह्या मंदिरात व्हायचा, नंतर तात्या बाबा आले त्यांनी इथे आणला आणि पडगे गावात तो सप्ताह सतत चालू राहिला. त्यांनी पडगे गावाचं आणि शेरेकर पाड्याचं एक नंदनवन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या पडग्याला खूप महत्त्व आलेलं आहे आणि एवढा एक महिना सप्ताह कुठे होत नाही. हे आमचे नशीब आहेत आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. तात्यांना नमस्कार.